दरम्यान शिवसेना भाजप युती अखेर होणार हे काल निश्चित झालं आणि त्यानंतर सेनेतल्या बंडखोर नेत्यांचे सूर निघणार यात शंका नाही। पण पशुसंवर्धन राज्यमंत्री आणि जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी युतीचं स्वागत करतो, मात्र मी अजून मैदान सोडलेलं नाही असंही स्पष्ट केलंय। तुम्ही जाहीर केलं होतं, अनेकदा सांगितलं होतं की तुम्ही शिवसेनेचे या ठिकाणाहून लोकसभेचे उमेदवार असणार। आता युती झालेली आहे आणि भाजपचा हा पारंपरिक गड आहे। नाही, मुळामध्ये काल माननीय उद्धवजी साहेबांनी युती जाहीर केली, त्यांच्या निर्णयाचं स्वागतच करतो। परंतु खरं तर अजून मैदान मी सोडलेलं नाही। 2 दिवसामध्ये माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करील आणि मग नंतर निर्णय घेईल। पण शिवसेनेचा इतिहास आहे की पक्षप्रमुखांना आदेश दिला, निर्णय घेतला ते फॉलो करायचे असतात। मग आणखी तुम्ही उमेद सोडलेली नाही कसं काय म्हणू शकता? नाही, आता मी सांगितलं मी मैदान सोडलेलं नाही, पण तरीही त्या 2 दिवसामध्ये मी माननीय उद्धवजी साहेबांशी या संदर्भातली चर्चा करील आणि मग त्यांच्याशी बोलल्यानंतरच मी अंतिम निर्णय जाहीर करेल। पण आता तुम्ही बोललात की मी लोकांचा उमेदवार आहे, जालना मतदारसंघातील लोकांनी मला उमेदवारी दिलेली आहे। मग आता त्या लोकांचा भ्रमनिरास होईल? नाही, आता राजकारणामध्ये या सर्व गोष्टी चालत असतात, परंतु तरीही अजून मी सांगितलं मी मैदान सोडलेलं नाही। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, जालना। 2014 साली युती न करण्याचा निर्णय योग्य होता आणि त्यामुळे आज राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बनल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटले आणि आता युती व्हावी असा विचारप्रवाह असल्यामुळेच ही घोषणा करण्यात आली असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली कारण आज मुख्यमंत्री पक्षाचे नेतृत्व करत आहे। युती आज त्यांच्या माध्यमातून घोषितही केली, एक चांगली गोष्ट झाली। मागच्या कालखंडामध्ये 122 जागा युती नसताना निवडून आल्या आणि आमच्या हिश्श्यावर 117 जागा होत्या। जर युती तोडली नसती, युती राहिली असती तर भारतीय जनता पार्टीच्या 117 पैकी जरी 117 जागा निवडून आल्या असत्या तरी भारतीय जनता पार्टीचं सरकार एकट्याच्या बळावर आलं नसतं किंवा मुख्यमंत्री आमचा भारतीय जनता पार्टीचं होणं अवघड झालेलं असतं। युती नव्हती म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि आज युती असल्यामुळे आता युतीचा मुख्यमंत्री होईल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या भाजप कार्यकर्त्यांची नाराजी वेळ पडली तर मुख्यमंत्री दूर करतील असा दावा शिवसेना भाजप युतीचे संभाव्य उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी केलाय आणि या निवडणुकीत स्वाभिमानच्या उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त होईल असा टोला त्यांनी निलेश राणेंना लगावलाय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। शिवसेना भाजपा युती झाली आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो कोकणातल्या कळीचा मुद्दा होता तो नाणार रिफायनरी प्रकल्प तो स्थलांतरित करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। शिवसेनेची जी मागणी होती, स्थानिकांचा विरोध असेल आणि स्थानिकांच्या बाजूने शिवसेना राहिली असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी युतीच्या वाटाघाटीत या शिवसेनेच्या अटीचा विचार केला आणि तसे संकेत दिलेले आहेत। माझ्याबरोबर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार शिवसेनेचे विनायक राऊत। राऊत साहेब, सगळ्यात आधी युती झालेली आहे शिवसेना भाजपा की इतकी वर्ष म्हणजे इतके दिवस चर्चा होती आणि त्यातला महत्त्वाचा निर्णय की नाणार बाबत शिवसेनेची अट जी होती ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे। याचं श्रेय कुणाला जातंय, काय म्हणाले या सगळ्या? खरं म्हणजे आज पुनश्च एकदा लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुकामध्ये शिवसेना भाजपची युती झालेली आहे। एक चांगली घटना घडलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या देशाची आणि राज्याची जी सत्ता आहे ही शिवसेना भाजपच्याच हाती राहील आणि लोकांना अपेक्षित असलेला जो राज्यकारभार आहे हा या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे। रावसाहेब, एक प्रश्न शेवटचा येतो या अनुषंगाने की स्वाभिमान लढवतंय लोकसभेची जागा, म्हणजे निलेश राणे लढवणार आहेत आणि हे नारायण राणे भाजपच्या कोट्यातले खासदार आहेत। भाजपचा तुम्हाला असणारा विरोध हा राणेंच्या पारड्यात झुकतं माप असू शकतं, तर ते कसं जाईल? ते कधीच होणं शक्य नाही। या ठिकाणी स्वाभिमानचा उमेदवार जर उभा राहिलाच तर त्याची पूर्णपणे डिपॉझिट जप्त होईल, यामध्ये कोणतीही शंका नाही। धन्यवाद राऊतसाहेब आमच्याशी बोलल्याबद्दल। खरं तर नाणार रिफायनरीचा हा सगळा जो अट होती शिवसेनेची ती युतीच्या वाटाघाटीत प्रामुख्याने आली आणि ती मुख्यमंत्र्यांना मान्य करावी लागली। त्यामुळे एका बाजूने संबंध नाणार परिसरातली जी जनता आहे, जी आधीची शिवसेनेचे मतदार आहेत, ते शिवसेनेच्या बाजूने राहतील असा विश्वास विद्यमान खासदारांना आहे आणि त्याचबरोबर भाजपचीही नाराजी काही काळात दूर होईल असाही त्यांना विश्वास वाटतोय। विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।